काही शक्ती डोळ्यांनी दिसत नाही, त्या कानातून आयुष्यात शिरतात. आज मी सांगणार आहे अशा एका व्यक्तीची कथा, ज्याच्या कानात एक आवाज यायचा आणि तो आवाज नेहमी खरा ठरायचा. पण त्या बदल्यात त्याने जे गमावलं ते ऐकण्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत थांबावं लागेल. आणि त्या अगोदर मित्रांनो, आपल्या पहिल्या व्हिडिओला 170 ते 180 लोकांनी बघितलं. खूप छान वाटतंय. थँक्यू सो मच. अशाच आपल्या व्हिडिओला सपोर्ट करा. आणि जर तुम्हाला आपला कॉन्टेंट आवडत असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या या स्टोरीच्या वगैरे काही व्हिडिओ आहेत त्या पोचवा, जेणेकरून खूप सारी लोक बघतील. डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्रामची लिंक आहे, तिकडे तुम्ही मला तुमचे काही असे घटना असतील किंवा काही अशी स्टोरी वगैरे असेल तर ती तुम्ही माझ्याशी शेअर करू शकता. मग ती मी माझ्या पद्धतीने आपल्या या चॅनलवरती सांगेन. ठीक आहे, तर आपण स्टोरीला सुरुवात करूया. समीर नावाच्या मुलाची, जी की आपल्या महाराष्ट्रातलीच आहे. महाराष्ट्रात असं एक गाव होतं जिकडे संध्याकाळ झाल्यावरती माणसांपेक्षा जास्त शांतता दिसायची. 4 ते 5च घरं होती त्या गावामध्ये. आजूबाजूला नारळाची झाडं आणि गावाच्या टोकाला एक जुनं वडाचं झाड होतं. त्या गावातली लोक बोलायची की त्या झाडाजवळ संध्याकाळचं जायचं नाही. ते असं का बोलायचे याचं कारण कोणी सांगायचं नाही. आणि त्याच गावामध्ये समीर नावाचा मुलगा राहायचा. समीरचं वय अंदाजे 25 असेल. साधासुद्धा मुलगा होता, साधंसुद्धा राणीमान होतं. पण समीरच्या डोक्यामध्ये आणि डोळ्यामध्ये कायम विचार असायचे. तो जास्त कुणाशी बोलायचा पण नाही, लोकांमध्ये असला तरी कायम एकटाच. समीरचं घर खूप जुनं होतं, मातीचं. त्याचं छप्पर पावसाळ्यात नेहमी गळत असायचं आणि रात्री घरात वातावरण असं असायचं की घड्याळाचा आवाज देखील मोठा वाटायचा. समीरचे आई बाबा हे शेतात काम करायचे. त्यात घरात पैशाची कमी आणि अपेक्षा जास्त होत्या. रात्री झोपताना समीरची एक सवय होती, छताकडे बघून पडून राहायची. आणि सारखा एकच प्रश्न असायचा की माझ्यासोबत असं का, माझं आयुष्य असं का. तो देवाकडे प्रार्थना करायचा कायम, आणि तेही रडत. पण हे कुणाला सांगायचं नाही. समीरच्या आजूबाजूला असलेला एक वेगळाच रिकामेपणा, जणू तो कुठल्या अदृश्य गोष्टीची वाट पाहतोय. आणि त्याच रात्री त्याच्या आयुष्यात पहिल्यांदा तो आवाज आला होता. असाच एक दिवस शेतातून येत असताना, त्या दिवशी संध्याकाळ लवकर झाली होती आणि तो दिवस आषाढातला होता. वाऱ्यात एक वेगळाच ओलावा होता. त्याच्या पायाखाली येणारा कच्चा ओला रस्ता चरचर करत होता. लांब कुठेतरी कुत्रे भुकत होते आणि त्यामध्येच एखादं झाड वाऱ्याने हलायचं. अचानक समीर थांबला, कारण त्याला असं वाटलं की जणू कुणीतरी कानाच्या अगदी जवळ श्वास घेतला. तो आधी हसला. वारा असेल असं तो स्वतःला म्हणाला. तो परत तसाच चालायला लागला आणि तेव्हा त्याच्या उजव्या कानात अगदी हळू कुजबुजणारा आवाज आला, समीर. तो दचकला. हे नाव, माझं असं नाव आतापर्यंत कुणीच घेतलं नव्हतं. अशा पद्धतीत कुणीच घेतलं नव्हतं. तो थांबला. त्याचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. त्याने मागे वळून पाहिलं, तेव्हा कोणीच नव्हतं. पुन्हा तो तसाच चालायला लागला आणि परत तोच आवाज, घाबरू नकोस, मी तुझ्यासाठीच आली आहे. हा आवाज ना तो पुरुषाचा वाटत होता ना स्त्रीचा. तो थंड होता आणि तरीही अगदी जवळचा. समीरने दोन्ही कानावरती हात ठेवले, डोळे घट्ट मिटले, पण आवाज थांबला नाही. तू वेगळा आहेस, तुला जे हवं ते मी तुला देऊ शकते. त्या क्षणी समीरच्या अंगावरती काटा आला. घामाने पूर्ण अंग ओलं झालं. तो धावत घरी सुटला. तिकडून तो धावत घरी पोहोचला. दार बंद केलं, कडी लावली. आईने विचारलं, काय रे, काय झालं, असा का घाबरलास? समीर काहीच बोलला नाही. त्यात त्याला रात्री झोप लागायला तयार नाही. तो झोपलाच नाही, कारण डोळे जसे बंद करायचा तसा तो आवाज त्याला यायचा. ही फक्त सुरुवात होती. पहाट झाली. कोंबडा आरवला. तेवढ्यात तो उठून बसला. डोळ्याखाली काळी वर्तुळं होती. डोकं झोप न झाल्यामुळे जड झालं होतं. शरीर थोडं थकल्यासारखं झालं होतं, पण मन अजिबात शांत नव्हतं. तो स्वतःशी म्हणाला, काल जे झालं ते खरं होतं. तो उठून आपल्या अंगणात गेला. हळूहळू सकाळ होत होती. सूर्य अजून दिसत नव्हता,
पण उजेड वाढत चालला होता. पक्ष्यांचे आवाज येत होते. गाव जागं होत होतं. पण समीरच्या आत अजून अंधार होता. तो स्वतःलाच समजवत होता, कदाचित मी जास्त थकलो असेल, कदाचित माझा भास असेल. तेवढ्यात तोच आवाज, त्यावेळी रात्रीसारखा भयानक नव्हता, तर अगदी शांत, ठाम आणि खात्रीशीर. आज संध्याकाळी गावाच्या टोकाला असलेल्या जुन्या वडाच्या झाडाजवळ जा. समीर तिथल्या तिथे पूर्ण गारठून गेला. त्याच्या हातातून पाण्याचा तांब्या खाली पडला. त्याने आजूबाजूला पाहिलं. आई स्वयंपाकघरात होती. बाबा बाहेर गेले होते. कोणीच नव्हतं. तो हळूच त्या आवाजाला म्हणाला, तू आहेस कोण? क्षणभर पूर्ण शांतता झाली. फक्त त्याच्या हृदयाचे ठोके आणि उत्तर आलं, मी तुला जे हवं ते देऊ शकते. त्या शब्दात धमकी नव्हती, विचित्र विश्वास होता. संध्याकाळ जवळ आली. सूर्य मावळायला लागला. आकाश थोडंफार केसरी असं झालं होतं. गावात दिवे लागले. समीरचं मन अस्वस्थ होतं. आपण तिकडे जाऊ नये असं त्याला वाटत होते. त्याचे पाय आपोआप त्या दिशेला जाऊ लागले. तो शेवटीला गावाच्या त्या टोकाकडे जायला निघाला. जसजसं ते वडाचं झाड जवळ येत होतं तसतसं वातावरणात एक वेगळाच थंडावा होता. हवा थंडगार होत चालली होती. ते झाड खूप जुनं होतं. खोडावरती गोल बेग्या, मूळ जमिनीच्या बाहेर आलेले. झाडाखाली सावली अशी की गडद अंधारासारखी. तेवढ्यात तो आवाज, खोडाच्या उजव्या बाजूला थोडीशी माती खण. समीरच्या बाजूला खाली काठी पडलेली होती. त्याने ती काठी उचलली. त्यात त्याचे हातपाय थरथरत होते. त्याच्या कपाळावरती घाम आला होता. त्याने माती खणायला सुरुवात केली आणि थोडं खणलं. त्यावेळेला त्या काठीला काहीतरी कठीण असं लागलं आणि आवाज आला, ठक. तो थांबला. हृदय जोरजोरात धडधडू लागलं. पुन्हा खणायला लागला आणि माती खालतून जुन्या मळलेल्या कपड्यात गुंडाळलेली एक छोटीशी पिशवी बाहेर आली. त्याने ती उचलली. त्याचे हात सुन्न झाले होते. हळूहळू उघडून पाहिली. त्यात काय होतं ते, तर त्यात जुन्या नोटांचे गठ्ठे आणि काही चांदीची नाणी होती. समीर ते बघून तिथेच बसून राहिला. त्याच्या डोक्यात एक विचार होता की हे कसं शक्य आहे. तेवढ्यात तो आवाज पुन्हा आला, आता तुला विश्वास बसला ना? ते ऐकून समीरच्या अंगावरती काटा आला. कारण त्या क्षणापासून त्याला एक गोष्ट समजली होती. हा आवाज आपला भास नव्हता. ही आपली कल्पना नव्हती. तो खोटा नव्हता आणि तो इथून पुढे आपला पाठलाग देखील कधी सोडणार नव्हता. त्या दिवसानंतरला समीरचं आयुष्य हळूहळू बदलायला लागलं. पैसे तर मिळालेच होते, पण त्याला आनंद वाटत नव्हता. उलट एक विचित्र ओढ त्या आवाजाकडे वाढत चालली होती. त्याला तो आवाज पहिला रात्रीचा यायचा, मग दुपारी आणि नंतरला अगदी दिवसा ढवळाही यायला लागला. कोणालाही सांगू नको, हे फक्त आपल्यातच आहे, त्या आवाजाने त्याला सांगितलं. या दरम्यान समीर आईशी बोलणं टाळू लागला. वडिलांच्या नजरेला नजर मिळवणं बंद केलं. गावातली लोक त्याला बोलायला लागले, समीर बदललाय. तो स्वतःशीच बोलतो. कारण तो रस्त्यावर चालताना अचानक थांबायचा, अचानक हसायचा आणि कानाकडे बोट नेऊन हळूच मान हलवायचा. एक रात्र तो झोपलेला असताना अचानक डचकून उठला. त्याला तो आवाज अचानक आला आणि तो ते ऐकून डचकून घाबरून उठला होता. तो आवाज त्याला सांगतो की आज अमुक व्यक्तीवरती विश्वास ठेवू नकोस, तो तुझा शत्रू आहे. समीर 2 मिनिटासाठी हादरला. तुला हे कसं माहिती? समोरून आवाज आला, मी तुझ्या कानात आहे, मी तुझ्या आत आहे. त्या रात्रीपासून समीर झोपायला पण घाबरायला लागला. डोळे मिटले की कानात तोच आवाज, तू वेगळा आहेस, ही लोक तुझ्या लायकीची नाही. त्याच्या वागण्यात बदल झाला. तो आपल्यात चिडचिडा झाला. लहान सहान गोष्टीवरती ओरडून बोलायचा. हे बघून त्याच्या आईने त्याला विचारलं एकदा, बाळा काही त्रास आहे का? आणि ते ऐकल्यानंतरला जेवत असलेलं भरलेलं ताट त्याने फेकून दिलं. त्याच्या डोळ्यात तो नव्हता. तो अचानक उठून बसायचा, कान घट्ट दाबून धरायचा आणि जोरात ओरडायचा, गप्प बस, मी ऐकतोय. पण आवाज थांबायचा नाही. उलट तो आवाज जोरजोरात हसायचा. आता उशीर झालाय, तू माझा आहेस, असं त्या आवाजाने त्याला म्हटलं. समीरला
कळायला लागलं होतं, हा आवाज फक्त मार्ग दाखवत नव्हता, तो त्याचं मन हळूहळू खात चालला होता. आणि एक दिवशी त्याने स्वतःचा चेहरा आरशात पाहिला. स्वतःचा चेहरा ओळखीचा वाटत नव्हता त्याला, कारण त्याच्या चेहऱ्यामागे आता कुणीतरी दुसरा डोकावून पाहत होतं. समीरची अवस्था आता लपवण्यासारखी राहिली नव्हती. दिवसा ढवळ्या कान जोरात धरून राहायचा, रात्री डोळे बंद करायचा, घाबरून उठायचा. तो कोणाशीच बोलत नव्हता. आईबाबांना बघून डोळे खाली घालायचा. शेवटी आईबाबांनी ठरवलं की त्याला गुरुकडे न्यायचं. ते गावचे एक गुरु होते, म्हणजेच गुरुजी होते. त्यांनी त्यांच्याकडे जायचं असं ठरवलं. त्याचं ठिकाण हे गावाच्या बाहेर होतं. थोडं जंगल, सतत धुकं आणि खूप जास्त शांतता अशा ठिकाणी ते राहायचे. जुनं घर होतं, जुरलेली भिंत होती, दरवाजावरती मोठं वडाचं झाड होतं. असं काहीसं तिकडे होतं. दार उघडताच हलका धुपाचा खूप छान सुगंध आला. वाऱ्यासोबत घंटा हलक्या वाजत होत्या. समीर आत गेला. ते गुरुजी जमिनीवरती बसले होते. त्यांच्या गळ्यात काळी रुद्राक्ष माळ, हातात धुपाची ज्योत होती. त्यांचे डोळे बंद होते. त्यांनी डोळे उघडले आणि समीरकडे पाहिलं. आता त्यांना समीरबद्दल सर्व समजलं. त्यांनी एक मोठा श्वास घेतला. त्यांनी कोणताही मंत्र, कोणतीही विधी काही नाही केली. त्यांनी त्याला फक्त एक प्रश्न विचारला, आवाज कोणत्या कानात येतो? समीरचं शरीर थरथर कापत होतं. त्याच्याने होत नव्हतं, पण त्याने उत्तर दिलं, उजव्या कानात येतो आवाज. गुरुजी गंभीर झाले. थोड्या वेळासाठी थांबले. मग ते म्हणाले, हे जे काही आहे ते त्या झाडावरचं आहे. त्याने सुरुवातीला तुला मदत केली, तुला पैसा, तुला माहिती, तुला यश दिलं. पण हळूहळू ती तुझं मन खाते. तू स्वतःला विसरत चाललायस. शेवटी स्वतःचा शत्रू बनतोयस. हे कसं झालं तुला माहिती आहे? तुझं कमजोर मन. माणूस ज्या वेळेला शरीराने आणि खास करून मनाने कमजोर होतो, हारला जातो, त्यावेळेला या गोष्टी त्याच्याकडे जास्त आकर्षित होतात. आणि तुझं हेच होतं. समीरच्या डोळ्यात पाणी आलं, कारण जे ते गुरुजी बोलत होते ते सगळं खरं होतं. आयुष्यात हे सगळं घडत होतं. गुरुजींनी समीरकडे पाहून काही सांगितलं, हे सोपं नाही. ती शक्ती तुला सोडणार नाही, पण तू संयम ठेव, सुटशील. तुला मी बाहेर काढेन यातून. त्या गुरुजींनी त्याला काही उपाय सांगितले आणि कडक शासन पद्धतीने पाळायचे हे देखील सांगितले. त्याला सांगितलं 3 दिवस मौन ठेवायचा. 3 दिवस एकही काही शब्द बोलायचा नाही. आवाज येईल पण त्याला उत्तर दिलंस तर अजून घट्ट धरून बसेल. त्या गुरुजींनी रुद्राक्षाने भस्माचं ताबीज समीरच्या उजव्या कानाजवळ बांधलं. हे जे बांधलं होतं ते तिला कमकुवत करेल, पूर्णपणे थांबवणार नाही. त्याच रात्री अग्निकुंड पेटवण्यात आला. हनुमान मंत्र, भैरव मंत्र, कुंडाची ज्योत उंच उठत होती. त्यांच्या अग्नीचा आवाज अंधार फाडत होती. ते गुरुजी त्याला बोलले की तुला घाबरवेल पण तू घाबरू नकोस, की तुला फसवेल पण तू फसू नकोस. जर शांत राहिलास तरच तू जिंकशील. ते 3 दिवस संघर्षाचे गुरुजींनी त्यांना सांगितले होते. त्यातला पहिला दिवस म्हणजेच पहिली रात्र, दिवस कंटिन्यू हवन होणार होता. आवाज परत यायला लागला, हे सगळं व्यर्थ आहे. दुसरी रात्र, परत तोच आवाज जोरात ओरडून, मी तुला सगळं दिलं. तिसरी रात्र, तो आवाज वेड्यासारखा झाला, मला सोड, मी कंट्रोल गमावते. अचानक होमाची ज्योत थरथरली. वाऱ्याचा जोर वाढला आणि शांत झालं. समीर जमिनीवरती कोसळला. डोळ्याखाली काळी वर्तुळं होती, पण श्वास पहिल्यांदा मोकळा होता. काळ व्हायला लागली होती. पक्ष्यांचा आवाज, हलका उजेड. समीर उठून बसला. त्याच्या कानात आता पूर्णपणे शांतता होती. आवाज कायमचा बंद झाला होता. त्याचे काही केस पांढरे झाले होते, पण डोळ्यात भीती नव्हती. त्यांनी शांतपणे म्हटले, ही जी काही शक्ती होती ही तुझं ज्ञान वाढवत नव्हती, ती फक्त अहंकार वाढवत होती. संयम आणि श्रद्धा आणि धैर्य हेच खरं सामर्थ्य. समीर हळू आवाजात म्हणाला, माझ्याशी बोलत होती पण आतून मला खाऊन टाकत होती. कडून परत येताना समीरच्या पावलात घाई नव्हती. यंदा त्याला चालताना स्वतःचा श्वास ऐकू येत होता. कानात आता कोणताही आवाज नव्हता, ना कुजबूज होती, ना कोणता आदेश होता, फक्त शांतता.
तो घरी पोचला आणि आपल्या अंगणात बसला होता. त्याने मातीला हात लावला, डोळे बंद केले आणि मोठा श्वास घेतला आणि स्वतःशीच हळू बोलला, मी तिला अनुभवलं, पण आता तिचा ताबा संपला. आता माझ्या आयुष्यावरती फक्त माझंच नियंत्रण आहे. त्याचे डोळे थकले होते, पण मन पहिल्यांदा हलकं वाटत होतं. काही दिवसांनी गावातल्या लोकांनी एक गोष्ट नोटीस केली. समीरच्या केसात थोडेसे पांढरे केस दिसू लागले होते. जणू त्या अनुभवाने त्याच्याकडून काही वर्ष आधीच हिरावून घेतली होती. पण त्याच्या चेहऱ्यावरती भीती नव्हती. पूर्वीचा एकटेपणा आणि मनातली लालसा आता समजूतदार आणि शांततेत बदलली होती. गावातली लोक बोलायला लागले, समीर बदललाय. आधी विचित्र वाटायचा, आता मात्र स्थिर दिसतो. कमी बोलायचा, पण जेव्हा बोलायचा तेव्हा डोळ्यात ठामपणा असायचा. कधी कधी तो असाच आपल्या अंगणात बसलेला असायचा, तेव्हा त्याला त्या गुरुजींचे सांगितलेले शब्द आठवायचे. ती ज्ञान देत नाही, ती फक्त माणसाचा अहंकार वाढवते. जो संयम ठेवतो, जो मन शांत ठेवतो, त्यावर कोणतीही शक्ती कायमचा ताबा मिळवू शकत नाही. समीर हळूच हसला आणि स्वतःशी म्हणाला, तिने मला खूप काही दाखवलं, पण खरं सामर्थ्य भीतीत नाही तर संयमात आहे. ही कथा फक्त एक भयानक शक्तीची नाही, ही कथा आहे मानसिक धैर्याची. कारण प्रत्येक आवाज देवाचा नसतो, प्रत्येक शक्ती आशीर्वाद देत नसते. आणि जर लालसा, अहंकार आणि भीती यांनी जर मनावरती ताबा घेतला, तर सर्वात मोठे शत्रू हे आपण स्वतःचे असतो. समीरने ते शिकलं होतं. आता तो दिवसभर काम करायचा आणि रात्री शांत झोपायचा. प्रत्येक सावलीकडे पाहायचा, पण घाबरायचा नाही. पण ती शक्ती कानात बोलत नाही, ती मन शांत ठेवायला शिकवते. कधी कधी आवाज थांबतो, पण धडा आयुष्यभर राहतो. तर अशी काहीशी स्टोरी होती. जर स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओसोबत, नवीन एका स्टोरीसोबत. आणि हो, काही स्टोऱ्या असतील किंवा काही तुमचे अनुभव असतील त्या तुम्ही माझ्याशी शेअर करू शकता. आपल्या इंस्टाग्रामची लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये, ठीक आहे. आणि ती स्टोरी मग मी माझ्या पद्धतीने आपल्या या चॅनलवरती सांगेन. तोपर्यंत भेटूया आपण नवीन एका व्हिडिओसोबत. काळजी घ्या. हर हर महादेव. जय बजरंगी.